नमस्कार. आशाच्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण वाटाणा बटाटा आणि मसुरा म्हणजे मसूर भिजवलेला त्याच्यापासून मसाले भात करायचा आहे. तो कसा करायचा आणि त्याला काय साहित्य लागणार ते बघूया. 2 वाट्या तांदूळ मी धुवून घेतलेला आहे. भिजत नाही घातलेला, धुवून घेतलेला आहे फक्त. 1 बटाटा, अर्धी वाटी वाटाणे आणि 2 तास भिजवलेले मसूर आहेत. आणि हे दालचिनीचा तुकडा, 5-6 मिरे, लवंगा, हे छोटंसं चक्रीफूल आणि तमालपत्र. ह्यातलं हे थोडंसं आपण ओबडधोबड कुटून घेऊया खलबत्त्यात. तेल घालूया 2 चमचे. ह्याच्यात चक्रीफूल घालायचं आहे आणि तमालपत्र. हा कुटलेला मसाला थोडासा परतून घ्यायचा. पत्ता, कांदा घालूया. लांब चिरलेला कांदा घेतलाय मी. हा थोडासा परतून घेऊया. आणि 1 हिरवी मिरची घेतलेली आहे. आणि 2 लसणाच्या कुड्या. जरासं ओबडधोबड कुटून घ्यायचं आहे. घालूया. आता टोमॅटो घालायचा. हिंग घालायचा. हळद, हे परतून झालेलं आहे. हे भिजवलेला मसूर घालूया. आणि वाटाणा आणि बटाटा. थोडंसं परतून घ्यायचं. ह्याच्यात आता तिखट घालूया. थोडंसं मिरची घातलेली आहे आपण कुठून. अर्धा चमचा तिखट आणि 1 चमचावर गोडा मसाला घालायचा. तांदूळ घालायचे. आता हा तांदूळ 2 वाट्या आहे, तर 4 वाट्या आपल्याला पाणी घालायचं आहे. तांदूळ म्हणजे धुतलेला आहे, त्यामुळे पाणी नाही जास्त घालायचं. 4 वाट्या घालायचं. लागलं तर चेक करून मग
पाणी अजून घालायचं. सुरुवातीला जास्त घालायचं नाही, नाहीतर मग मऊ होईल एकदम भात. तर चवीनुसार मीठ घालूया. झाकून ठेवूया. भात आपला तयार झालाय बघा, शिजलाय. मसूर पण शिजलेला आहे. हे सगळं शिजलेलं आहे. आता वाटाणा वगैरे आता जरा 5 मिनिटं गॅस बंद करून झाकून ठेवते. 5 मिनिटं झालेली आहेत. भात मुरलाय चांगला. एकदम वास मस्त यायला लागलाय. हा नुसता तूप भात पण छान लागतो किंवा मग रायत्याबरोबर सुद्धा चांगला लागतोय. तुम्हाला कसा आवडेल त्याप्रमाणे खावा. ही अशी मूद पाडायची, मस्त साजूक तूप घालायचं त्याच्यावर. आणि हे आपण घरी केलेलं माईन मुळ्याचं लोणचं आहे. आंब्याचं लोणचं, लिंबाचं, कोणतंही लोणचं चालेल. अशाप्रमाणे तुम्ही मसूर, वाटाणा, बटाटा भात करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.